मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजेच 18 जानेवारीचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. आणि प्रेक्षकांनो, आजचा रिव्ह्यू ना पापणी न लावता बघूनच दाखवा. अरे लई भारी दाखवलाय आजचा रिव्ह्यू त्यांनी. सुरुवातीला आपण बघतोय नंदिनी इकडे तिकडे जीवाला बघत असते, तर हा तिच्या घरात असतो. हा तिच्या घराच्या बेडरूम मध्ये बाल्कनीतून ओरडत असतो, आज मैं ऊपर आसमां नीचे. तिथे बाल्कनीमध्ये उभा राहून कॉलर टाईट करत असतो. नंदिनी खालून ओरडून म्हणते, तिथे काय करताय तुम्ही? आहो, तुम्ही नीचे या खाली. अगं बाई, खाली या ना तुम्ही. आहो, सणासुदीला कशाला वाद घालताय? बाबांनी तुम्हाला बघितलं तर? जीवा म्हणतो, अग नंदिनी, माझी फिल्डिंग 11 देशातल्या आप्पांनी लावली आहे, मला पकडणं अशक्य आहे नंदिनी. नंदिनी म्हणते, शी, काय घाणेरडं डब आहे हो तुमचं. खाली या बरं तुम्ही आधी, बाबा आले तर. जीवा म्हणतो, अगं काय म्हणतेस नंदिनी, तुझे आप्पा, आय मीन टू से तुझे बाबा घरात नाहीये ग. नवरा बायको बाहेर गेलेत, कोणासाठी तरी लग्नाचा आहेर. आता त्याच्या लक्षात येतं बरं का प्रेक्षकांनो, की तो बोलतोय त्याचं रायमिंग जुळतंय म्हणून तो कविता करतो, पण ती अतिशय फडतूस आहे बरं का, असं नंदिनीला वाटलंय. जीवा म्हणतो, सासूने दिली हातात किल्ली, म्हणाली कर, बायको सोबत मुंबईची दिल्ली आहे. कसं होतं नंदिनी, कसं होतं नंदिनी? नंदिनी म्हणते, शी, काहीतरीच आपलं फालतू कविता. काही होतं हे जीवा. 1 मिनिट, म्हणजे आई बाबा घरात नाहीये? आईने तुम्हाला किल्ली दिली? जीवा म्हणतो, हो. नंदिनी म्हणते, काय ही माझी आई पण ना? जीवा म्हणतो, ए नंदिनी, माझ्या सासूबाईंना काही बोलायचं नाही हा, आधीच सांगतो. नंदिनी म्हणते, तुमची सासू माझी आई आहे बरं का आधी. जीवा म्हणतो, हा चल ठीक आहे ना, ठीक आहे ना, पण आपल्यात भांडणाचे विषय संपलेत का नंदिनी? अगं आईवरनं का भांडतोय आपण? मला सांग, तुझ्या पिशवीत काय आहे? नंदिनी त्याला म्हणते, गिफ्ट आहे तुमच्यासाठी. जीवा खुश होऊन बाल्कनीतूनच उडी मारणार असतो. नंदिनी म्हणते, अहो अहो, काय करताय तुम्ही? जीवा म्हणतो, अरे सॉरी सॉरी सॉरी, नाही इथून नाही उडी मारत, थांब मी जिन्यावरून खाली येतो हा. पण हे नंदिनी, आहाहाहा, 2 सवती सख्या बहिणी असल्यासारख्या बाजूला उभ्या आहेत. काय दिसते हो माझी डार्लिंग. नंदिनी म्हणते, ओ चला काही बोलू नका. जीवा म्हणतो, अगं डार्लिंग, हा जीवा जसा चकाचक बाईचा आहे ना, तसा तुझा पण आहे. हे तो रिक्षाला बोलतोय बरं का प्रेक्षकांनो. जीवा म्हणतो, डार्लिंग तू टेन्शन नको घेऊस. आता ती रिक्षा पण एकदम पलटते बरं का. जीवा म्हणतो, अरे माझी डार्लिंग. नंदिनी घाबरते. जीवा म्हणतो, बघ नाक मुरडल्यासारखं कसं तिने चाक फिरवलं बघ. माझं झालंय 2 बायका आणि फजिती ऐका. आलो आलो. नंदिनी फील जेलस. नंदिनीला एका पॉइंटला जरा रिक्षावर जेलेसीपणा येतोय बरं का. काही म्हणा प्रेक्षकांनो, या मालिकेचे एपिसोड ना अगदी दिल खुश करताय, अगदी दिवस बनवतात, एकदम छान दाखवताय. मी फ्रँकली सांगते तुम्हाला, मला असं वाटलं होतं आता काय दाखवणार आहेत हे पुढे मालिकेमध्ये, आता दाखवून दाखवून काय स्टोरी वाढवणार आहे. अरे पण कसलं भारी लिहिलंय या प्रेक्षकांनो या मालिकेमध्ये. प्रत्येक एपिसोड अमेझिंग. मी खरंच फॅन झाली आहे या मालिकेची सुद्धा. म्हणजे टीटीएमची तर आहेच, पण या मालिकेची पण फॅन झाली आहे. आता इकडे बघा पतंगबाजी सुरू झाली आहे, अब आएगा मजा. इकडे युग म्हणत असतो, ए दादा, ही रम्या सॉलिड निघाली रे, कसली बावळट नाही काही नाही. बघ ना दादा, माझं पतंग काढते यार रम्या. आता हा पार्थ म्हणतो, जी अरे यार युगंधर, काय माहितीये का, ती ना लेफ्ट साईडला आहे, आपली हवा ना जरा लेफ्ट साईडलाच आहे, त्यामुळे आपला पतंग तिकडे जात नाही ना तिला काटायला. मग युगंधर म्हणतो, दादा काहीतरी चमत्कार झाला पाहिजे यार. अरे नाहीतर ही आपलं नाक पण कापेल यार. रम्या म्हणते, ए युग, बघ तुझं कसं नाक कापते, मगाशी कसं कापला तुझा पतंग, लक्षात आहे ना? असं म्हणून रम्या हसायला लागते आणि अचानक रम्याचा पतंग कटतो. रम्या विचार करते, अरे यार माझा पतंग कसं काय कटला? युगंधर तिला चिडवत असतो, ए रम्या तुझा पतंग कटला. युगंधर तिला चिडवत असतो. मग रम्या म्हणते, आई पार्थने बघ ना माझी पतंग काटली. मग स्वात्या म्हणतात, जाऊ दे ग रम्या, खेळ आहे हा. रम्या अशी उगा तनतन करते. आता इकडे जीवा उड्या मारत आलाय बरं का खाली. नंदिनी म्हणते, अहो सावकाश, खाली येताना जरा हळू. जीवा म्हणतो, बायको कितीही चिडली ना नंदिनी, तरी संक्रांतीसाठी नवऱ्याला गिफ्ट आणायला काही बायको विसरत नाही. काय ग, काय आणलंयस माझ्यासाठी? नंदिनी तो काळा कुर्ता दाखवते. जीवा म्हणतो, अरे वा, ब्लॅक कलरचा कुर्ता, हे किती छान आहे ग नंदिनी. जीवाला तो आवडलाय. नंदिनी म्हणते, हा कुर्ता मी नाही आणलाय, आईने दिलाय तुमच्यासाठी. आईचं नाव ऐकल्यावर जीवा थोडा भावुक होतो, साहजिक आहे. आधी तर तो आश्चर्य व्यक्त करतो आणि म्हणतो, काय सांगतेस, माझ्या आईने? तू तू घरी गेली होतीस नंदिनी? आपल्या आपल्या घरी गेली होतीस तू? नंदिनी आता त्याला हो म्हणते, असं जरा लाजत मुरडतच हो म्हणते. जीवा म्हणतो, आईने दिला माझा कुर्ता?
असं म्हणून त्या कुर्त्याला घट्ट मिठी मारतो. जणू काही त्याची आईच त्याच्या जवळ आहे असं त्याला फील होतं. प्रेक्षकांनो, मुलांचा आई वडिलांमध्ये जीव असणं म्हणजे भाग्यच म्हणावं. मोठे झाल्यावरती खूप मुलं असे असतात जे आई वडिलांना विसरतात, पण जीवा आणि पार्थ तसे नाहीयेत. असो, नंदिनी म्हणते, म्हणजे आपला विषय जास्ती भरकटवत नाही मी, आपल्या विषयाच्या मुद्द्यावरच येते. नंदिनी जीवाच्या खांद्यावर हात ठेवून म्हणते, जीवा असं रडायचं नसतं सणासुदीला. तिकडे तुम्हाला सगळे मिस करतायत बरं. फक्त आईच नाही, तुमचे बडे भैया सुद्धा. नंदिनी जेव्हा असं सहानुभूतीने हात देते, प्रेमाने हात ठेवते त्याच्या खांद्यावर, तेव्हा जीवा तिच्या हातात हात ठेवून म्हणतो, खरंच का ग नंदिनी? मग नंदिनी पटकन हात मागे घेते. असं काहीतरी तिला ऑकवर्ड वाटलं, असं फील झालं. आता हे जरा ओव्हर वाटलं. असो, पण जीवा म्हणतो, सणासुदीच्या दिवशी झालं गेलं विसरायचं पण असतं हं नंदिनी. तू तू थांब इथे, अजिबात कुठे जाऊ नकोस, मी जरा चेंज करून येतो. आता तो रिक्षात जाणार असतो चेंज करायला. नंदिनी म्हणते, काय चाललंय तुमचं अहो? मी एकटीच नाही राहत इथे, आजूबाजूला पण लोक राहतात. जीवा म्हणतो, होय काय? मग कुठे चेंज करू? नंदिनी आता त्याच्याकडे बघायला लागते बरं का. जीवा म्हणतो, तू म्हणत असशील तर तुझ्या आप्पाच्या खोलीत जाऊ का? चालेल म्हणालीस का? नंदिनी म्हणते, बरं जा तिथे चेंज करायला. जीवा उड्या मारत चेंज करायला गेलाय. जीवामध्ये उत्साह भरपूर आहे हा प्रेक्षकांनो. असो, आता नंदिनी ती काळी साडी बघायला लागते. आता तिला काव्याने सांगितलंय ना की दोघांनीही ते ड्रेस घालून आम्हाला फोटो पाठवा. नंदिनी आता इच्छा पूर्ण करते घरच्यांची आणि खूप मस्त लुक मध्ये येते बरं का. आज तुम्हाला सगळ्यात जास्ती कोणाचा लुक आवडलाय मला कमेंटमध्ये नक्की कळवा. नंदिनी त्या साडीला अशी जवळ घेते आणि ती पण आता तयार व्हायला जाते. इकडे पार्थ आणि युगंधर आता पतंगबाजी करताय. आता मजा येते हं. काव्याची एंट्री आहे प्रेक्षकांनो आता. युग म्हणतो, दादा तूने बदला लिया छोटे भाई का, मस्त हं. पार्थ म्हणतो, ए युगा, अरे मी नाही काटलाय रम्याचा पतंग. मग रम्या म्हणते, मग कोणी काटला माझा पतंग? पार्थ आणि युग पण तेच म्हणतात. तेवढ्यात काव्या येते आणि म्हणते, अरे आव ना फिर. खतरनाक आणि डॅशिंग एंट्री दाखवली आहे काव्याची. काव्याला बघून पार्थ तर फ्लॅट झालाय हं. काव्यावर कसलं म्युझिक वाजवलंय हं यावेळेला, भारी वाटतंय. रम्या पण खालून वर बघते बरं का काव्याला. भारी. पण सुनबाईपेक्षा सासूबाई जोमात आहे बरं का. अरे मानिनी पण काय तयार होऊन आली आहे बघा. गॉगल मध्ये लई भारी दिसतायत सासा सुना. प्रेक्षकांनो, आज या दोघींसाठी 1 लाईक होऊन जाऊ द्या. काव्या म्हणते, हो देशमुख माझ्याकडे काय बघताय, पतंगाकडे बघा. काव्या आता पतंगबाजी करायला जॉईन करते या चौघांना. आल्या आल्या ती पार्थला अशी धक्का देते आणि डोळा मारते. हा डोळा मारलेला वसू आत्याने पाहिला. वसू आत्या चावटच आहेत. शी बाई, नको तिथे लक्ष देतात. मानिनी वसू आत्याकडे बघून हसते. अजा काव्यानं काव्या मानिनीला खुणवते बरं का प्रेक्षकांनो. अरे आज ना खूप छान वाटलंय मला एपिसोड बघताना. खूप मजा येणार आहे तुम्हाला. टीव्हीवर बघायला मिस करू नका प्रेक्षकांनो. पार्थ आता खरं तर काव्याला बघून जरा फ्लॅट झालाय, पण कबूल कसला करतोय, सध्या त्यांचे भाव खायचे दिवस येतो म्हणून. असो, आता काव्या पार्थला डोळा मारते आणि मानिनीला खुणवते, आई आई ते घोषणा करा ना. मानिनी म्हणते, अगं असं काय करते काव्या, अगं बाई मी विसरले बाई आता काय बोलायचं होतं. मग काव्या म्हणते, अहो असं काय करता आई, मी तोंडावर पडेल ना. मानिनी म्हणते, थांब थांब मला आठवू दे जरा. आता थोड्या वेळ मानिनी विचार करते आणि म्हणते, काफी है हवा का झोका. मग काव्या मोठ्याने ओरडते, लव यू बोका, लव यू बोका. पुन्हा मानिनी ओरडते, काफी है हवा का झोका. काव्या म्हणते, लव यू बोका, लव यू बोका. ते घोषणा नाही देत का निवडणुकीत, आगे बडो हम तुम्हारे साथ है वगैरे वगैरे, अशा घोषणाबाजी चालू आहेत काव्या आणि मानिनीच्या. मज्जा येते हा प्रेक्षकांनो. आता बघा वसू आत्या तोंड वाकडं करतात, रम्या कसं तरी करते. युगंधर म्हणतो, दादा वहिनी काही ऐकत नाही हा. आता मांज्याची फिरकी आहे आईच्या हातात, पण वहिनी मात्र तुझी फिरकी घेते. युगंधर पार्थला चिडवायला लागतो. पार्थ म्हणतो, अरे चुप रे, माझ्या बाजूने आहेस का त्यांच्या बाजूने आहेस? युगंधर म्हणतो, अरे माझा बदला तर बहिणीने घेतला ना, मग आयडियली मी त्यांच्या बाजूने असायला हवं. पार्थ म्हणतो, घ्या घ्या त्यांची बाजू, मला पाडा एकटं. युगंधर म्हणतो, मेरा बाई तो सेंटी हो गया यार. आता मानिनीला म्हणतो पार्थ, आई तू ना जास्तीच करते आता. आल्यापासून तू त्यांचीच बाजू घेते, मी तुझी कंप्लेंट करेल बाबांकडे आता. मानिनी म्हणते, चल जा रे, कर कर देव. युगंधर म्हणतो, दादा आईला तिळगुळ करायला वेळ नाहीये आणि पतंग उडवायला आली आई. मानिनी म्हणते, चल रे गपरे युगंधर. काव्या पार्थला चिडवत म्हणते, हो देशमुख, खेळा खेळा, आज तुमची बायको हरवणार तुम्हाला. रम्या आता चिडते बर का या काव्यावर आणि म्हणते, ए काव्या उगीच जास्ती शान मारू नकोस, एक पतंग काटलायस तर
आता मी बघतेस ना तू पार्थला कशी हरवते. ए पार्थ चल कमॉन कमॉन आता हरवच हिला. रम्या एकदम फॉर्म मध्ये येते बरं का. मग काव्या म्हणते अरे कोई भी ताकत हमसे आपको बचा नहीं सकती असंच काहीतरी म्हटली ती पोक्या देशमुख. आणि मग म्हणते चलो चलो पतंगबाजी करके ही दिखाओ. अरे पार्थची काव्या जिंकते का काव्याचा पार्थ. पार्थ म्हणतो काय बोलताय तुम्ही. काव्या म्हणते नजर हटी दुर्घटना घटी देशमुख तुमचा पतंग सांभाळा पतंग. दोन्हीकडून जित बी मेरी आणि पट बी मेरी असं चाललंय काव्याचं. तुम्हाला कळतोय ना प्रेक्षकांनो माझा रिव्ह्यू. मी फॉर्म मध्ये जरा जास्ती बोलते बरं का. त्यामुळे मला कमेंट करून नक्की सांगा कुठे गडबडली असेल तर. असो एवढाच काय तो सीन त्यांनी काव्या आणि पार्थचा घेतलाय आणि इथून पुढे जीवा नंदिनीचा सीन घेतलाय. आता या मालिकेत कसं होतं माहिती का प्रेक्षकांनो, दोन दोन जोड्या आपल्याला असं कम्पेअर करायला मिळतात ना, म्हणजे खूप भारी वाटतं बरं का. दोन्ही जोड्यांची केमिस्ट्री बघायला आपण जज नाही करू शकत की नेमकं बेस्ट भारी कोण येते. असंच झालंय माझं आज. नेमकं कोण बेस्ट आहे ना ते ठरवताच आलेलं नाहीये. आता जीवा मस्त तयार झालाय बरं का. आणि त्याने अशी भिगबाळी घातलीये कानामध्ये, लय भारी दिसतोय बरं का. आता तो विचार करत असतो कसा दिसतोय मी, बरा दिसतोय ना. तेवढ्यात नंदिनी येते छान आवरून आणि जीवाला म्हणते हिरो दिसताय तुम्ही. आता नंदिनीने पण खूप सुंदर काळी साडी घातली आहे आणि लाल कलरच्या कॉम्बिनेशन मध्ये. इथे त्यांनी गाणं ऐकवलंय तू पहावं मी हरावं मन हे का बावर. ते गाणं नाही का फार भारी वाटतं हा प्रेक्षकांनो. या मालिकेत फार मस्त मस्त गाणे लावतात. आज मी खूप कौतुक करते नाही का मालिकेचे, कारण एपिसोड तसाच आहे बरं का. आजचा संडे लई हॅपी होणार आहे तुमचा. जीवा आता नंदिनीच्या समोर येतो आणि त्याला शिट्टी वाजवायची आता नंदिनीला बघून. आता तो नंदिनीला बघतो बघतो आणि बघतच राहतो. शिट्टी वाजवायची पण तो विसरतो ऍक्च्युली. नंदिनी अशी त्याच्या समोर येते आणि त्याला खुणवते मी कशी दिसते. आता जीवा तिला असं खुणवतो तू खूप सुंदर दिसते. आणि त्याला आठवतं की नंदिनीने त्याला शिकवलंय शिट्टी कशी वाजवायची. आणि तो नंदिनीला बघून आता जोरात शिट्टी मारतोय बरं का. नंदिनी आता लाजते गोडगोड. मस्त वाटलाय हा एपिसोड. आता नंदिनी लाजते त्याच्याकडे बघते हळू हळू त्याच्या समोर येते. आता इथे त्यांनी तो सीन आपल्याला आठवून दिलाय. नंदिनीने शिकवलेलं असतं ना त्याला शिट्टी कशी वाजवावी. नंदिनी जीवाची शिट्टी ऐकून भानावर येते आणि आता उगाच चिडायचं नाटक करत म्हणते काय चाललंय तुमचं, आपण दमशेरच खेळतोय का, बाजूला सारखा काम आहेत मला खूप. आता जीवा तिला खुणवत असतो की तू ही शिट्टी वाजव म्हणून नंदिनीने त्याला असं उत्तर दिलंय. नंदिनी असं म्हणून जाते किचन मध्ये. जीवाही तिच्या मागे मागे गेलाय. नंदिनी आता मोबाईल वरती काही व्हिडिओ शोधते. जीवा म्हणतो काय बघतेस तू नंदिनी, मोबाईल मध्ये काय शोधतेस. नंदिनी म्हणते नाही काय नाही. जीवा म्हणतो सांग ना. नंदिनी म्हणते तिळगुळाचे व्हिडिओ बघते, तुम्हाला काय करायचंय. जीवा म्हणतो का का व्हिडिओ बघतेस तू. नंदिनी म्हणते तुमचं कसं आहे, तुम्ही बाहेर 50-100 किलो जिम मध्ये ओझं उचलता पण तुम्हाला गॅसचा सिलेंडर उचलता येतो का. जीवा म्हणतो ए चल चल असं काही नाहीये नंदिनी. अरे अख्खं स्वेलिंग होतं अंगावरचा एकूण एक कपडा भिजतो मी एवढं वजन उचलतो. पण माझी आई म्हणते की जी माणसं शिवधनुष्य पेलू शकतात ना त्या लोकांना कधी कधी एक छोटासा बाण पण गुडघे टेकायला लावू शकतो. नंदिनी म्हणते बरोबरच म्हणताय आई. म्हणजे हिला येत नाही ना तिळगुळाचे लाडू म्हणून तिने जीवाला एवढं गोल गोल फिरून बोललंय. असो. नंदिनी म्हणते म्हणूनच मी व्हिडिओ बघते ना. अहो काय ना जगातले सगळे कठीण पदार्थ मी करू शकते पण तिळगुळाचे लाडू. आता जीवा म्हणतो तुला तिळगुळाचे लाडू येत नाही. नंदिनी म्हणते अहो येतात पण केला मी प्रयत्न एकदा दोनदा पण माझे तिळगुळ ना जरा तुटतात. जीवा हसायला लागतो आणि म्हणतो ओके ओके मी आहे ना मैं हूं ना नंदिनी. तुटलेलं फुटलेलं मला सगळं जोडता येतं. नंदिनी म्हणते राहू द्या काही गरज नाहीये मी करेन माझं माझं. जीवा म्हणतो असं काय करते नंदिनी, आपण दोघांनी मिळून तिळगुळ केले ना तर मला सण साजरा करायचा आनंद मिळेल ना. प्लीज ऐक ना ग माझं. नंदिनी म्हणते तुम्हाला काय वाटतं असं गरीब चेहरा केला तुम्ही तर मी तयार होईल. जीवा आता मुद्दाम गरीब चेहरा करतो. नंदिनी पर्याय नसल्यासारखं बोलली आहे बरं का. ठीक आहे करा आता तुम्ही. जीवा म्हणतो आहा नंदिनी तिळगुळ बनवणं एक आर्ट आहे आणि मी आर्टिस्ट आहे बरं का. चल तिळगुळ बनवूयात आता. आणि तिळगुळ फ्रॉम जीवानंदिनी. चल घे घे तीळ घे ग. अगं अगं थांब थांब गडबड नको करू भस्कन नको तू ग त्या कढईत. थांब जरा मी शिकवतो तुला, तू मागे ये बरं जरा मागे ये. आता जीवा एका ताटलीमध्ये ते तीळ असे छान ओतून घेतो आणि निवडायला लावतो नंदिनीला. तोपर्यंत त्याने गुळाचा पाक केलाय. अशी चालू आहे त्यांची रेसिपी.
तेवढ्यात लागली नंदिनीचा केस आलाय बरं का चेहऱ्यावर. आता तो चेहऱ्यावरचा केस तिला बाजूला करता येईना. तीळ कोरडे असतात ना, मग असं हातानं केस बाजूला करता येतो की, पण काहीतरी रोमॅन्टिक फील द्यायचा आहे म्हणून दाखवलं बरं का. आता जीवा त्याच्या हाताने ते तिचा केस बाजूला करतो आणि इथे त्यांनी गाणं ऐकवलंय आपल्याला. सपान ते भेटीचं दिसते तू मला काहीतरी गाणं नाही का ते ठरलं कधी हे समजन काही ते गाणं नाही का, येई कसा ओंजळीचा दुवा मखमली मखमली ते गाणं आपल्याला ऐकवलंय. यांची रेसिपी सुरू असताना नंदिनी आणि जीवा दोघे मिळून असे रोमॅन्टिक पद्धतीने ते तिळगुळाचे लाडू करताय. अरे प्रेक्षकांनो, एवढं अवघड आहे का ते? एवढं गुळाचा पाक बीक ते चिक्की करताय बहुतेक तिळाची, आय थिंक सो. पण तिळगुळाचे लाडू खूप सोपे आहेत. तीळ असतात ना, आदल्या दिवशी भाजून घ्यायचे, रात्रभर थंड करायला ठेवायचे, मग सकाळी गुळ बारीक करायचा आणि एकत्र मिक्सर मधून काढायचे. जरा जास्ती वेळ फिरवायचे म्हणजे तिळाला तेल सुटतं. पटापट लाडू बांधले जातात त्याचे. किती सोपी रेसिपी आहे प्रेक्षकांनो. असे शेंगदाण्याचे लाडू तर आम्ही दररोज खातो. पण कसं आहे ना, आता यांना जरा रोमॅन्स दाखवायचा आहे या दोघांमधला, म्हणून थोडंसं हे वाढवलंय त्यांनी सीन. असो, आता जीवा तिला शिकवतो, असं कर, तसं कर. दोघेही असे एकमेकांचे हाताला हात लावून ते कढईमध्ये ढवळताय गूळ. जळला का काय कोणास ठाऊक, लाल लाल झालेला दिसला मला. आता बघा तुम्ही मालिकेत काय झालंय ते. पण असो, इथे आता मालिकेचं टायटल सॉन्ग त्यांनी ऐकवलंय. हे सगळं जे तुम्ही माझी बडबड ऐकली ना, तिथं काही डायलॉग नव्हता बरं का. फक्त माझी बडबडच ऐकायची आहे तुम्हाला, कारण जीवा आणि नंदिनी एकमेकांकडे नुसते बघताना दाखवलेत आणि ते तिळगुळाची रेसिपी करताना तुम्हाला दाखवलेत. आता इकडे बघा काव्याचा सीन बघा. इकडे काव्याने जवळपास देशमुखचा पतंग काढला. युगंधर म्हणतो, "अरे काय दादा, वहिनीचा जलवा डेंजर आहे हा. वहिनीने आत्ता एका झटक्यात तुझा पतंग काटलाच असता दादा, वाचला तू." काव्या म्हणते, "अरे माझा पतंग काटणं सोपं नाहीये. प्रेमाचा पतंग आहे या काव्याचा. असा राग राग कापला नाही जाणार तो पतंग, प्रेमानेच कापला जाईल." आता देशमुखांकडनं काव्याचा पतंग कटतो. मानिनी आता कॉमेंट्री करत असते, "अरे अरे हळू." आता काव्या आणि पार दोघांची पतंगबाजी भारी चालू आहे. ते पतंग असे जवळ आलेले दाखवलेत बरं का. युगंधर म्हणतो, "दादा अरे जरा हळू. अरे प्रेमाने काप वहिनीचा पतंग." आता पार्थ आणि काव्या दोघांचे पतंग सोबतच कटतात बरं का. काव्य म्हणत असते, "युग तुझं कोणी ऐकत नाहीये रे. अरे त्यांना जेवढा जोर लावायचा आहे ना तेवढा लावू दे. अरे मी मात्र जीव लावणार रे." आता तिचे हे एक एक वाक्य रम्याच्या हृदयावरती तिखट टाकल्यासारखे फील होत आहेत. तिला अशी डोळे लावून घेत असते ती काव्या बोलायला लागली की. आता या मानिनीबाई म्हणतात, "काय ग काव्या, माझ्या समोर माझ्या लेकावर लाईन मारते का ग?" "हं." काव्या म्हणते, "काय करू मग सासूबाई, अहो त्यांच्या गालावरचं फुगं फुटत नाही ना." मानिनी म्हणते, "कर कर कंटिन्यू, मला मज्जा येते." असं म्हणून मानिनी ती फिरकी घेऊन बस उभी आहे तिथे. काव्या आणि हा पार्थ या दोघांचे पतंग सोबतच कटलेत बरं का. आता रम्याला कसं तरी होतं बरं का. रम्या डायरेक्ट म्हणते बरं का, "ही आई बघ ना किती आगाऊपणा करते ही. माझ्या पार्थला त्रास द्यायची एकही संधी सोडत नाही हं." लगेच स्वात्या म्हणतात, "अगं बघ, बघ त्या पार्थचा रुसवा घालवायला काय काय करते ती रम्या. बघ बघ त्या पतंगावर काय लिहिले वाचलं का तू?" पतंगावर लिहिलेलं असतं, "आय लव्ह देशमुख." आता बघा पुढे रम्या तोंड वाकडं करत असते आणि काव्याकडे रागा रागा बघत असते. तेवढ्यात काव्या आता या पारचा पतंग काटत असते. मानिनी म्हणते, "काव्या ढील नको देऊ, दिल दे ग तुझं पार्थला." काव्या म्हणते, "काकू मी ते तेव्हाच दिलंय हो." मध्येच काकू म्हणते, मध्येच आई म्हणते. असो, आता रम्या म्हणते, "पार्थ तू कशाला फालतू लोकांकडे लक्ष देतोय? अरे तू कॉन्सन्ट्रेट कर, तुझा पतंग कटू देऊ नको." मानिनी म्हणते, "ए रम्या फालतू काय फालतू? ए पार्थ, माझी सुनबाई जिंकणार आणि माझ्या सुनेचा पतंग हवेत उडणारच." काव्या म्हणते, "काळजी करू नका, ही पतंगाची स्पर्धा आणि माझा बोका दोन्ही मी जिंकणारच." मानिनी म्हणते, "वा वा वा वा, मजा मजा." आणि आता यांची पतंगबाजी सुरू आहे. खूप वेळ दाखवलं त्यांनी पतंग उडवताना ते दोघेही जण. आता तेवढ्यात काव्याने पारचा पतंग काटलाय, असे दोन्ही पतंग एकमेकांना भेटलेत असं त्यांनी दाखवलं. ते आर्टिफिशियल दाखवणं फार भारी होतं बरं का. इथे ना जुन्या काळातला मोबाईलवरचा गेम वाजलाय असं म्युझिक वाजलं बरं का. आता सगळेजण बघतच राहतात. ते पतंग खाली येतात. स्वात्या पण पाहत राहतात. पार्थही बघत राहतो. आता काव्या तिच्या चेहऱ्यावरचा गॉगल काढते आणि पार्थला म्हणते, "बघितलं का देशमुख? प्रेमात पडलो ते दोघेही एकत्रच पडलो. ठीक आहे ओ देशमुख, मला आणि माझ्या पतंगाला तुमच्या हातनं कटणं सुद्धा मंजूर आहे." असं म्हणून काव्या लाड पार्थकडे बघत असते आणि इथे मालिकेचं टायटल सॉन्ग वाजत असतं.
आणि हा एपिसोड इथे संपून जातो. छान होता ना प्रेक्षकांनो आजचा एपिसोड? मग लाईक करायला विसरू नका. तुम्हा सगळ्यांना आज हॅपी संडे आणि प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा. आणि थांबा पुढचा प्रोमो तर ऐकून जा. आता पुढच्या प्रोमोमध्ये आणखीन मज्जा येणार आहे तुम्हाला. आता जीवानंदिनीचे तिळगुळाचे लाडू तयार झालेत बरं का, पण ते लाडू करताना गुळ गरम असतो म्हणून नंदिनीला चटका बसतो. जीवा आता त्याच्या म्हणजे नंदिनीचा हात हातात घेऊन फुंकर मारतोय तिच्या हातावर. दोघांचं प्रेम उतू चाललंय. इकडे वसू आत्या आणि रम्याला आता सहन होत नाहीये काव्या. वसू आत्या म्हणतात तिच्या त्या बोक्याचा बंदोबस्त करून टाक बरं रम्या. रम्याने एक मोठी कैची आणली आहे. बागेमध्ये आपण झाडं कापतो ना ती कैची. आता रम्या तो बोक्या आहे ना तो फाडते आणि तोडून टाकते. असं सगळीकडे कापूस होतो. आता ते बघून काव्या संतापते. मला तरी वाटतं आता रम्याच्या झिंजा पकडून काव्या मारते का काय काय की तिला, कारण प्रोमो पण तसाच काहीसा आलाय. काव्या खूप चिडली आहे रम्यावर. बघूयात पुढे काय काय मजा येणार. प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे खरे रिव्ह्यू ऐकण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा. हे यासाठी म्हणते कारण आजकाल खूप खोटे रिव्ह्यू दिले जात आहेत सोशल मीडियावरती आणि या गोष्टीची खंत वाटते. प्लीज अशा व्हिडिओंना भूलू नका. एवढंच काय ते म्हणेल, बाकी प्रत्येकाची आपापली चॉईस आहे. असो, भेटूयात मग उद्या पुन्हा एकदा. हॅपी संडे टू ऑल ऑफ यू मंडळी. छान होता आजचा एपिसोड. उद्या भेटूयात पुन्हा एका नवीन रिव्ह्यू मध्ये. तोपर्यंत टेक केअर. चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा. धन्यवाद.